लग्नसमारंभातील पाण्याच्या जारची होणार तपासणी. घातक रसायनांच्या वापराचा संशय. लग्नसमारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या जार आणि बंद बाटल्यांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पाणी कृत्रिमरित्या तातडीने थंड करण्यासाठी काही ठिकाणी थेट घातक रसायनांचा वापर केला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आता कंबर कसली असून अशा पाण्याच्या जारची कडक तपासणी करण्याचा धडक निर्णय घेतला आहे. इथिलीन ग्लायकॉल सारख्या घातक रसायनांचा संशय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पाणी वेगाने थंड करण्यासाठी इथिलीन ग्लायकॉल, एथिलीन ग्लायकॉल सारख्या मानवी आरोग्याला अत्यंत अपायकारक असणाऱ्या रसायनांचा वापर होत असल्याचा संशय आहे. हे रसायन शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे प्रशासन आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाण्याचे नमुने गोळा करणार असून त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार आहे. या तपासणीनंतरच या रसायनांच्या वापराबाबतचा अंतिम निष्कर्ष आणि सत्य समोर येणार आहे. ग्राहकांचे आरोग्य सर्वोच्च. नियमित तपासणीची गरज. लग्नकार्यात हजारो नागरिक एकत्र येतात. अशा वेळी पाण्याच्या सुरक्षिततेशी झालेली किरकोळ तडजोड ही मोठ्या महामारीला किंवा आरोग्याच्या गंभीर समस्यांना आमंत्रण देऊ शकते. ग्राहकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, हाच या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारच्या घातक प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने केवळ आताच नव्हे तर नियमितपणे अशा तपासण्या करणे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. एक अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्या आरोग्याशी निगडीत बातमी समोर येत आहे. लग्नकार्यात किंवा मोठ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही जे जारमधलं थंड पाणी पिताय ते खरंच सुरक्षित आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण हे पाणी कृत्रिमरित्या थंड करण्यासाठी इथिलीन ग्लायकॉल सारख्या घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होतोय. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आता या पाण्याच्या जारची आणि बाटल्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, हीच आता जनतेची मागणी आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.